कोणत्याही कामामध्ये अडथळे येतात, अचानक संकट येतात, त्यातून कसा मार्ग काढावा हे आपल्याला कळत नाही. यासाठी आपण काही ना काहीतरी नित्य उपासना करत असतो. काही स्तोत्र म्हणत असतो किंवा बऱ्याचदा काही मंत्र म्हणत असतो आणि यातून आपल्याला थोडंसं रिलीफ मिळेल अशी आपली अपेक्षा असते. पण कामाच्या दबडग्यात बऱ्याचदा असं होतं की आपल्याला खूप काही वाचन करायचं असतं, अनुष्ठान करायचं असतं, आवर्तनं करायची असतात, पारायण करण्याची पण खूप इच्छा असते. पण काही केल्या वेळेची सांगड बसत नाही. कर्मयोग करणं आपल्याला फॉलो करावं लागतं. कर्म जे आपल्याला आहे ते करावं लागतं. पोटापाण्याची व्यवस्था करावी लागते. मग अशा वेळेला बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काही स्तोत्र आहेत किंवा जसं काही विष्णू सहस्त्रनाम आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे स्तोत्र आहेत. या स्तोत्राची श्रवणभक्ती जर आपण केली किंवा हे जर आपण ऐकले तर फायदा होऊ शकतो का? ऐकून चालेल का की ते म्हटलेच पाहिजेत? नक्की फायदा होऊ शकतो. ऐकणं ही एक पहिली पायरी आहे. त्यामुळे श्रवणभक्ती जरूर करावी. जितकं ऐकून 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 ते आपल्या मनामध्ये जाईल, आपल्या श्वासांमध्ये ते झिरपत जाईल ऐकून ऐकून, तितकं ते तोंडपाठ पण हळूहळू होऊ शकतं आणि कुणी सांगावं, नंतर आपल्याला आपोआप त्या गोष्टी तोंडात बसायला लागतात. स्तोत्र किंवा पाठांतर आपलं व्यवस्थित व्हायला लागतं. म्हणून श्रवणभक्ती ही पहिली पायरी आहे. त्यामुळे जर वाचन शक्य नसेल तर ऐकणं हे सुद्धा चांगलं आहे.